Hello students, you are learning the sixth lesson, classification of plants. So yesterday you have studied about the subkingdom Cryptogams and its three divisions, Thallophyta, Bryophyta and Pteridophyta and their characters. Now today we are going to discuss about subkingdom Phanerogams. Now we know that what are the phanerogams? The plants which have special structure for reproduction, that means flowers, and they produce seeds are called phanerogams. These plants have special structure for reproduction. Okay, but we know that cryptogams, their reproductive organs are hidden. However, subkingdom phanerogams have special structure for reproduction. These plants can produce seeds. Hence they are called phanerogams. In these plants, after the process of reproduction, seeds are formed which contain the embryo and stored food. आता पहा phanerogams म्हणजेच काय की सीड बिअरिंग प्लांट्स की ज्यांना सीड्स येतात. ओके, सो रिप्रोडक्शन झाल्यानंतर त्यांचे जे सीड्स तयार होतात त्यांच्या सीड्समध्ये असतो एम्ब्रियो म्हणजे भ्रूण आणि स्टोर्ड फूड, आणि त्या एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंट करता किंवा त्याचं नरिशमेंट करण्यासाठी फूड स्टोर्ड असतं सीड्समध्ये. सो अंडरस्टूड, सीड्स कंटेन टू पार्ट्स, द एम्ब्रियो फ्रॉम विच द whole plant growth takes place. Okay, and for the nourishment of embryo there is the another part in plant, that is the stored food. Okay, so when seeds are germinated into the soil, that stored food in the seeds is used for initial growth of the embryo, and thus embryo gets nourishment and thus whole plant's growth takes place. म्हणजे काय की सीड्स जे असतात त्यामध्ये दोन पार्ट्स असतात, म्हणजे एम्ब्रियो म्हणजे भ्रूण की ज्याच्यापासून होल प्लांटची ग्रोथ होते. ओके, आणि त्यामध्ये असतं स्टोर्ड फूड आणि फूड मटेरियल स्टोर्ड असतं. आता जेव्हा सीड रुजतं किंवा बिया रुजतात मातीमध्ये त्याला म्हटलं जातं सीड जर्मिनेशन. ओके, सो ड्युरिंग सीड जर्मिनेशन त्यामध्ये असणारा जो एम्ब्रियो आहे त्याचं नरिशमेंट हे त्या सीड्समध्ये जे फूड स्टोर्ड असतं ते यूज करून त्याचं नरिशमेंट होतं आणि एम्ब्रियोची इनिशियल ग्रोथ होते आणि त्याच्यापासून होल प्लांटलेटची किंवा संपूर्ण प्लांटची ग्रोथ घडते. ओके, नाउ this subkingdom phanerogams is divided into two divisions, which are those gymnosperms and angiosperms. Now you have studied that की कोणता क्रायटेरिया इथे यूज केला जातो सबकिंगडम फॅनरोगॅमचं डिव्हिजन करताना. आता हे तर सीड बिअरिंग प्लांट्स आहेत हो, पण त्यांच्या सीड्सवरती फ्रूटचं कवरिंग असतं की नसतं, किंवा त्यांचे सीड्स हे फ्रूटच्या आतमध्ये असतात किंवा त्यांचे सीड्स हे तसेच ओपन असतात ज्यावरती कवरिंग नसतं. या क्रायटेरियावरून सबकिंगडम फॅनरोगॅम्सचं टू डिव्हिजन्समध्ये कन्वर्जन केलेलं आहे. सो डिपेंडिंग अपॉन वेदर सीड्स आर एनक्लोज्ड इन फ्रूट्स or not, seeds are enclosed within the fruits or seeds are open, phanerogams are classified into gymnosperms and angiosperms. Now let's see what is gymnosperm, what is angiosperms, and the characteristics of gymnosperm and angiosperm. Now let's see the first division of phanerogam, that is the gymnosperms. Now what is the meaning of gymnosperm? Okay, now gymno, that means naked means open, उघडे, आणि sperms म्हणजे seeds. Okay, so by the combination of that word gymnosperm, the meaning of gymnosperm is the naked seeds or uncovered seeds. Gymnosperm याचा अर्थ आहे की seeds are without covering.
म्हणजे काय, सीड्सला कव्हरिंग नसतं. कशाचं नसतं? फ्रूटचं कव्हरिंग नसतं. दॅट मीन्स द सीड्स आर ओपन ऑफ दोज प्लांट्स. दीज प्लांट्स बिअर नेकेड सीड्स. या प्लांटचे सीड्स जे आहेत ते नेकेड असतात. दॅट मीन्स ओपन असतात, त्याच्यावरती कव्हरिंग नसतं. ओके, नाऊ व्हॉट आर द अदर कॅरेक्टर्स ऑफ दीज प्लांट्स. आता इथे तुम्ही पिक्चरमध्ये बघताय सायकस किंवा यासारखेच एक्झाम्पल बघूयात आधी आपण. सायकस तुम्हाला माहिती आहे, विच रिसेम्बल्स लाईक कोकोनट ट्री, बट दॅट इज नॉट अ कोकोनट ट्री. की सायकस बऱ्याच ठिकाणी शो किंवा गार्डनमध्ये वगैरे लावलं जातं. आता हे जे सायकस आहे हे जिम्नोस्पर्म आहे. ओके, नाऊ पिसिया दॅट मीन्स क्रिसमस ट्री. क्रिसमस ट्री तुम्हाला माहिती आहे. थुजा दॅट मीन्स मोरपंखी. पायनस म्हणजे देवदार वृक्ष. बघा हिमालयामध्ये वगैरे या ठिकाणी ही उंच झाडे आढळतात, ते देवदार वृक्ष. नाऊ व्हॉट आर द अदर कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज प्लांट्स. दीज प्लांट्स आर मोस्टली एव्हरग्रीन. एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित असतात. पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक. बहुवार्षिक म्हणजे अनेक वर्ष जगतात. अँड वुडी म्हणजे त्यांचं वूड खूप स्ट्रॉंग असतं. सो फॉर बिल्डिंग पर्पजेस, फॉर मेकिंग फर्निचर्स और अदर पर्पजेस त्यांचं वूड यूज केलं जातं. हाऊएव्हर यू कॅन सी इन द डायग्रॅम देअर स्टेम्स आर विदाऊट ब्रांचेस. म्हणजे काय की इथे तुम्ही बघताय की त्यांचे जे स्टेम आहेत त्याला ब्रँचिंग नाही आहेत, त्याला फांद्या नसतात. ओके, सो मग त्याला लीव्स कसे येतात. नाऊ यू कॅन सी ॲट द टॉप ऑफ द स्टेम यू कॅन सी द लीव्स फॉर्म अ क्राऊन ॲट द टॉप ऑफ द स्टेम. म्हणजे काय की त्याला ब्रांचेस नसतात, मात्र त्यांच्या खोडाच्या वरती तुम्हाला लीव्हचा क्राऊन किंवा पानांचा मुकुट तयार झालेला दिसतो. दे बियर, अजून त्यांची वेगळे कॅरेक्टर्स कोणते आहेत. दे बियर सेपरेट मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल्स ऑफ द सेम प्लांट. म्हणजे काय की या झाडांना मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे सेपरेट येतं एकाच झाडावरती. ओके, सो दॅट इज द वन ऑफ द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द जिम्नोस्पर्म. सी, मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर एकाच झाडावरती तयार होतात. दे डू नॉट फॉर्म फ्रूट्स. बघा आपण मगाशीच बघितलं की त्यांचे सीड्स ओपन असतात, म्हणजे त्यांना फ्रूटचं कव्हरिंग नसतं. ओके, फॉर एक्झाम्पल सायकस, पिसिया दॅट मीन्स क्रिसमस ट्री, थुजा मोरपंखी, पायनस. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ जिम्नोस्पर्म. Understood? Next. Now here you can see some pictures of the gymnosperm plant. So here is the pinus tree or pine वृक्ष आणि इथे तुम्हाला सायकस दिसत आहे. ओके, सो मोस्टली those are trees grow in the garden. ओके, फॉर डेकोरेटिव्ह पर्पजेस. सो इथे तुम्हाला कोनसारखं स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतं आहे. तर ते जे आहेत ते स्पोरोफिल असतात आणि त्या स्पोरोफिलमध्ये त्यांचे सीड्स येतात. पण या सीड्सवरती फ्रूटचं कव्हरिंग नसतं. ओके, आणि इथे बघा तुम्ही या ट्रीजला ब्रँचेस नाही आहेत, फक्त एक स्टेम आहे आणि लीवचा क्राऊनसारखं स्ट्रक्चर इथे तुम्हाला दिसतं. अंडरस्टूड? सो now in this figure you easily understood the different male and female flower on the same plant. Now this is the gymnosperm. So here you can see two different cone like structure are there on the same plant. कोन सारखे तुम्हाला दोन वेगवेगळे स्ट्रक्चर दिसत आहेत. सो ॲट द अप्पर पार्ट दॅट इज द मायक्रोस्कोपिक फिमेल गॅमेटोफाइट्स इनसाइड ओव्ह्युलेट कोन. आता तुम्ही नेक्स्ट इयर किंवा त्या नेक्स्ट इयर हे स्ट्रक्चर इन डिटेल बघणार आहात, पण इथे तुम्हाला कोनसारखं स्ट्रक्चर दिसतं आहे. दॅट इज द स्पोरोफिल. त्याला स्पोरोफिल म्हटलं जातं आणि त्याच्या आतमध्ये असतात फिमेल गॅमेटोफाइट किंवा आपण त्याला म्हणूयात की फिमेल फ्लावर आहे हे.
ओके. आणि इथे तुम्हाला खाली जो दुसरा कोन लाईक पार्ट दिसतोय दॅट इज द मायक्रोस्कोपिक मेल गॅमेटोफाइट्स इनसाइड द पोलन कोन. आता हा जो कोन लाईक पार्ट आहे त्याच्यामध्ये आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स किंवा मेल फ्लावर. ओके. सो अशा प्रकारे एकाच प्लांटवरती तुम्हाला फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावर किंवा मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स दिसून येतात. अंडरस्टूड. आता या प्रकारचे जे सेपरेट मेल आणि फिमेल फ्लावर आहेत हे अँजिओस्पर्ममध्ये दिसून येत नाहीत. आपण अँजिओस्पर्मचे कॅरेक्टर्स पुढे बघणार आहोत. ओके. नाउ लेट्स सी angiosperms. Now phanerogams, we have studied that it is divided into two divisions, gymnosperms and angiosperms, whether their seeds are enclosed within the fruits or not. आता आपण जिम्नोस्पर्म या डिव्हिजनमध्ये बघितलं की त्यांचे सीड्स ओपन असतात, त्यांच्या सीड्सला फ्रूटचं कव्हरिंग नसतं, म्हणून त्यांना म्हटलं जातं जिम्नोस्पर्म. आता इथे बघूयात व्हॉट इज द मिनिंग ऑफ द वर्ड angiosperm. Now here angiosperms, that is the combination of two words, angio and sperma. So the word angio, that means covered, and sperma, that means seeds. So the meaning of combined word angiosperm, that is the covered seeds. So you may get the idea that these plants, the plants of these groups bears covered seeds. covered seeds म्हणजे या अँजिओस्पर्म प्लांटच्या ग्रुपमध्ये इन्क्लूड असणाऱ्या प्लांट्समध्ये सीड्स ऑब्वियसली असतात आणि त्यांच्या सीड्सवरती कव्हरिंग असतं. ते कव्हरिंग कशाचं असतं? फ्रूटचं असतं. अंडरस्टूड. So that is the special characteristic of angiosperm. Okay, they are called flowering plants. So these are the true flowering plants. आता जिम्नोस्पर्ममध्ये सीड्स येतात पण ॲक्च्युअल फ्लावर लाईक स्ट्रक्चर्स आहे, ॲक्च्युअल पेटल्स आहेत वगैरे, हे असं रिअल स्ट्रक्चर आपल्याला दिसलेलं नाही आहे. आणि बघा यामध्ये फ्लावर्स येतात, फ्लावर्समध्ये सीड्स तयार होतात आणि त्यानंतर सीड्सवरती फ्रूटचं कव्हरिंग तयार होतं. Understood? So this is the main characteristic of angiosperm. Now the plant embryo in the seed have cotyledons. आता आपण बघितलं की अँजिओस्पर्म्समध्ये सीड्स तयार होतात, सीड्सवरती फ्रूट्स तयार होतात. आता इथे हे जे डिव्हिजन आहे अँजिओस्पर्म याचे परत दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन होतं. ओके. पण मग कोणता क्रायटेरिया? सो त्याआधी बघूयात की या प्लांटच्या सीड्समध्ये जो एम्ब्रिओ असतो त्याला कॉटिलेडॉन्स असतात. आता कॉटिलेडॉन याचा अर्थ आहे दल. दल म्हणजे काय बघूयात आपण. सो अँजिओस्पर्म्स आर डिवायडेड इंटू टू ग्रुप्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स. कॉटिलेडॉन्स म्हणजे काय की अँजिओस्पर्म या डिव्हिजनचं कोणत्या क्रायटेरियावरून दोन ग्रुपमध्ये डिव्हिजन झालं आहे? तर क्रायटेरिया हा आहे की त्यांच्या एम्ब्रिओला कॉटिलेडॉन्स असतात, त्या कॉटिलेडॉनची संख्या किती आहे, द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स. सो अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स किंवा त्यामध्ये असणार त्या सीड्सला असणाऱ्या दलांची संख्या किती आहे यावरून त्याचे दोन ग्रुप्स पडतात, विच आर दोज मोनोकॉट्स, और वी कॅन से दॅट monocotyledons or monocotyledonous plant, and the next dicots किंवा dicotyledons or dicotyledonous plants. आता याचं मीनिंग काय? मोनोकॉट्स म्हणजे एकदल वनस्पती अँड डायकॉट्स म्हणजे द्विदल वनस्पती. सो फॉर एक्झाम्पल लेट्स सी द एक्झाम्पल. सी मोनोकॉट्स आणि डायकॉट्स याचे फॉर एक्झाम्पल सांगते मी. मोनोकॉट्स म्हणजे लाईक सिरिल्स, लाईक व्हीट, ज्वार, बाजरा, मेज म्हणजे काय गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, हे आहेत मोनोकॉट्स. म्हणजे तुम्ही त्याचे सीड्स बघा, त्याचे सीड्स तुम्ही भिजवल्यावर किंवा ते प्रेस केल्यावर त्याचे जर इझिली दोन इक्वल पार्ट होत असतील
किंवा भिजवल्यावर त्याचे इझिली 2 पार्ट होत नसतील तर ते आहेत एकदल वनस्पती. आणि त्याच्याच अपोजिट पल्सेस किंवा डाळी आपण म्हणू शकतो या ठिकाणी, जसं की तूर डाळ, मूग डाळ किंवा मटकी यासारखे मोड येणारी कडधान्य यांचे, किंवा पीज, ग्राम म्हणजे हरभरा यासारखे या वनस्पतींचे जे सीड्स आहेत, तुम्ही जेव्हा प्रेस करता हाताने इझिली त्याचे 2 पार्ट्स होतात. म्हणजे त्याच्यामध्ये 2 कॉटिलेडॉन्स असतात. मोनोकॉट्स मीन्स द सीड्स कंटेन ओनली 1 कॉटिलेडॉन. म्हणजे ज्या वनस्पतींच्या सीड्समध्ये एकच कॉटिलेडॉन असतं त्यांना म्हटलं जातं मोनोकॉट्स. आणि डायकॉटिलेडॉन्स म्हणजे ज्याच्यामध्ये 2 कॉटिलेडॉन असतात त्याला म्हटलं जातं डायकॉट्स. सो अकॉर्डिंग टू धिस क्रायटेरिया, angiosperms are divided into 2 groups, which are those monocots and dicots. Now let's see the characters of monocots and dicots in the next part.